माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महानसंत महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत काणोपात्रा महिमा समाप्ती भाग 8. कथासार अभिवाचन करत आहे. सकल संत गाथेत काणोपात्रेचे एकूण 23 अभंग समाविष्ट केले आहेत. यापेक्षा अधिक अभंग तिने लिहिले नसतील असं म्हणता येत नाही. आजगावकरांनी प्राचीन मराठी संत कवीत काणोपात्रेचे चरित्र लिहिले. त्यात वरील 23 अभंगापेक्षा 4-5 अभंग निराळे दिलेत. तथापि तिच्या अभंगाची संख्या कमी असली तरी त्यांची गुणवत्ता श्रेष्ठ, यात कुठली शंका नाही. तिचे अभंग वाचले म्हणजे आपणास एक गोष्टीची जाणीव होते, ती म्हणजे काणोपात्रा एका अर्थानं या भक्ती संप्रदायाची कळस ठरते. कारण स्त्रियो वैश्यास्तथा क्षुद्रहा या सर्वांना या संप्रदायात मुक्ती मिळते असं आश्वासन दिलं आहे. त्याप्रमाणे 4ही वर्णांनात एक एक संत निर्माण होऊन हे आश्वासन चोखामेळासारख्या संतांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं. परंतु काणोपात्रेसारखी एक गणिकेची मुलगी भक्ती मार्गाची कास धरून आपलं जीवन उदात्त उन्नत करून घेते, हे उदाहरण पाहिलेच होय. त्यामुळे काणोपात्रा ही एका अर्थानं या भक्ती संप्रदायाची कळस ठरते असं म्हणायला काहीच हरकत नाही. ती या संप्रदायाच्या प्रसाराची परिसी माच मानायला हवी. मुक्तीपेक्षा भक्तीला परमोच्च स्थान देणं हे त्या भक्ती संप्रदायाचं अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. चौ पुरुषार्थ श्रीभक्ती जैसी असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4ही पुरुषार्थापेक्षा या सांप्रदायिकांनी भक्तीला श्रेष्ठ मानलं. किंबहुना भक्ती हेच या सांप्रदायिकांचं अंतिम उद्दिष्ट, अंतिम श्रेय बनलं. म्हणूनच त्यांनी भक्तीला पंचम पुरुषार्थ मानलं. काणोपात्रेला भक्तीचं हे तत्त्वज्ञान माहीत होतं. किंबहुना भक्तीचं जीवनातील हे श्रेष्ठ स्थान तिनं ओळखलं होतं. म्हणून भक्ती तिची जीवननिष्ठा बनली होती. उभा असे विटीवरी वाटी प्रेमाची शिदोरी, ऐसी नाममाळा काणोपात्रा ल्याली गळा. अशी देवाची नाममाळा गळ्यात घालून तिनं नामात त्या परमात्म्याला आपल्या हृदयात कायमचं साठवून ठेवलं. हे परमात्म सुख तिला कायमचं होतं. मुक्ती मिळाली म्हणजे पुनर्जन्म नाही. पुनर्जन्म नाही म्हणजे भक्ती नाही. यापेक्षा जन्मांतरी भक्ती सुख अनुभवणे हेच अधिक श्रेयकर असं भक्तीचं तत्त्वज्ञानच तिनं एका अभंगात प्रभावी रीतीनं व्यक्त केलं आहे. ती काय म्हणते ऐका. अभंग. जन्म जन्मांतरीचे सुकृत आजी फळासी आले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. धन्यभाग्य आजी डोळी आला दिले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. धन्य चरण माझे आपंथी चालिले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. येऊन आधी आसी धन्य झाले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. घाली गर्भवासा काणोपात्रा म्हणे, जन्मोजन्मी देखेन विठ्ठल चरण विठ्ठल चरण विठ्ठल चरण. म्हणून देखील विठ्ठल चरण. पुन्हा रुद्ध होणाऱ्या चरणाभोवती वारकरी संप्रदायाची सारी जीवननिष्ठाच तिनं केंद्रित केली. घाली गर्भवासा काणोपात्रा म्हणे, कारण जन्मोजन्मी देखील विठ्ठल चरण. या वारकऱ्यांचा जीवननिष्ठेचा, त्यांच्या पारमार्थिक विचारांचा गाभास आहे. काणोपात्रेचं समस्त जीवन न्याहाळलं म्हणजे या दृष्टीने तिचं जीवन कृतार्थ झालं असंच म्हणावं लागेल. मुक्तीची आज तिनं कधीच धरली नाही. द्वैत अद्वैत, आत्मा परमात्मा, प्रकृती पुरुष हे तात्विक आध्यात्मिक विचार तिच्या अभंगात चुकूनही आलेले नाहीत. किंबहुना इतर संतांप्रमाणे तिच्या अभंगात साक्षात्काराच्या जाणीवेच्या खुणाही आढळत नाहीत. यावरून तिचा परमार्थ कमी दर्जाचा मुळीच ठरत नाही. उलट देहांतापर्यंतची तिची परमेश्वरावरील निस्तीम श्रद्धा, उत्कट भक्तिभाव आणि आत्मविसर्जन यामुळे पारमार्थिक जीवनात तिनं पराकोटीची उंची गाठली असंच म्हणावं लागेल. काणोपात्रेच्या काव्याचा उगम द्विविध आहे. तो तिच्या उत्कट सहजात भक्तिभावात जसा आहे तसा तिच्या वाट्याला आलेल्या कारुण्यपूर्ण जीवनात आहे. तसेच आपण हीन यातीच केवळ नाहीत तर यातीहीन आहोत. या तिच्या शोकात्म जाणीवेतही तिच्या काही अभंगाचा उगम दिसून येतो. ही यातीला समाजात कुठं ना कुठं तरी स्थान असतं, परंतु यातीहीनाला समाजात कोणतं स्थान नव्हतं. हीन यातीतल्या यातीत सामाजिक जीवन जगता येत नाही. समाजाला त्यांची गरज होती. त्यांना कौटुंबिक जीवन जगता येत होतं, पण यातीहीनाच्या वाट्याला यापैकी काहीच नव्हतं.
भोग लोलूप समाजाच्या उपभोगाचा ऐश्वर्य विषय व्हायचा. शेवटी एके दिवशी मरून जायचं. याचं दुःख तिला सतत अस्वस्थ करीत होतं. मी तो आहे यातीन, या तिच्या एका उद्गारातून आपल्या जीवनातील शोकात्म जाणीव तिने व्यक्त केली. तसेच पतित पावन विठ्ठलाला अनन्य भावानं शरण जाताना तिनं जे आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण केलं, त्यात पुन्हा यातीनतेची तिची जाणीव तीव्रतेनं व्यक्त झाली. ती पतित पावन नारायणाला विनवताना म्हणते, याती शुद्ध नाही भाव, दुष्टाचरण स्वभाव. या यातीनतेमुळे भाव समृद्ध जीवन जगत असताना तिच्यावर जे सुलतानी संकट आलं, त्यामुळे तिचं सारं भाव विश्व उद्ध्वस्त होऊ लागलं. पण कमालीच्या अंतर्मुख मनानं तिनं या संकटाचा विचार केला. शेवटी उद्ध्वस्त होऊ पाहणारं आपलं भाव विश्व सावरून ज्याला तिनं आपल्या मनी मानसी मुरवून घेतलं होतं, त्यालाच आत्मसमर्पण करण्याचा दृढनिश्चय तिनं केला. या सर्व संघर्षणाचे पडसाद तिच्या अनेक भंगात उमटले. आपल्या संकटाचं निवारण कर अशी परमेश्वराजवळ प्रार्थना न करता, परमेश्वरा तू मला तुझ्यात सामावून घे, तुझ्यात सामावून घे अशी प्रार्थना ती जेव्हा करते, तेव्हा तिच्या पारमार्थिक उंचीची कल्पना येते. ती काय म्हणते? ती म्हणते, ऐका. नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा सर्वता फुटो पायी. हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले, मजलागी झाले जैसे देवा. तुझ विण ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. मोकलीन आस झाले मी उदास, घेई कान पात्रे हृदयात. यातील हरिणीचे पाड व्याघ्रे धरिले या चरणातून तिच्या अंतरीच्या साऱ्या वेदना व्यक्त होतात. तर घेई कानो पात्रे हृदयात या चरणातून परमेश्वराला समर्पित होण्याची तिची अंतिम उत्कट इच्छा प्रगट होते, व्यक्त होते. अशा प्रकारे आधीच अतिभावुक मनाची कानोपात्रा तिच्यावरील सुलतानी संकटानं अधिकच हळवी झालेली दिसते. जीवनातली सारी अगणितता अशा परिस्थितीत ती पांडुरंगापुढे व्यक्त करते. यावेळी तिची भक्ती पराकोटीला गेलेली असते. अशा प्रकारे कानोपात्रेच्या अनेक भंगाचा उगम तिच्या उत्कट भक्ती तिच्यावर आलेल्या सुलतानी संकटात असलेला दिसून येतो. भक्ती मार्गात श्रवणम कीर्तनम विष्णू मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 सोपान सांगितले आहेत. ही 9विधा भक्ती भागवत धर्मियांना प्रमाण आहे. परंतु कानोपात्रेसारख्या संताने एका नामस्मरणाशिवाय भक्तीचे अन्य सोपस्कर फार अंगीकारले दिसत नाही. तो त्यांची सारी भिस्त नामस्मरणावर नामे अजमेळ तरला हे तिला माहीत होतं. वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं तिने ऐकलं होतं. भक्त नामदेव चोखा मेळा संत नाममुळेच तरले हे ती ऐकत होती. म्हणून तुझी कानोपात्रा दाशी अशा दास्य भक्तीचा तिनं क्वचित स्वीकार केला असला तरी तिची सारी भिस्त शेवटपर्यंत नामस्मरणावरच होती. प्रेमभावयुक्त अंतकरणानं केलेल्या नामस्मरणानेच पांडुरंग हृदय साठवला जातो. शांती सुख अनुभवला येतं. हा अनुभव सांगताना ती म्हणते, काय म्हणते? घ्या रे मुखी नाम, अंतरी धरुनिया प्रेम. माझा आहे भोळा बाप, घेतो ताप हरवणी. आपुलिया नामासाठी धावे संकटी लोलाई. घ्या मुखी नाम, कानो पात्रेचा माधव. या नामस्मरणाचा प्रभाव तिला इतका मोठा वाटतो की योग याग तप करून वेदशास्त्राचा अध्ययन करूनही जे परब्रह्म ध्यानात येत नाही, ते परब्रह्म केवळ नामस्मरणानं विठू माऊली होऊन भक्ताच्या संकटात साकर होऊन धावत येते असं ती म्हणते. योग याग तपे करिता भागली, तिचंही विठोबा माऊली विठेवरी न येई ध्यानी साधिता साधनी, भक्तासी निर्याने धावत असे. चारी वेद साई शास्त्रे शिनले, कानोपात्राला दिले प्रेम सुखे. विठू माऊली हे परब्रह्म योग याग तप ज्ञान मार्गाने आपल्या ध्यानी कायमचं साकारत नाही, परंतु केवळ प्रेमसुखानं त्याचा लाभ आपल्याला झाला यातच ती धन्यता मानते. भक्ती मार्गातील या नामस्मरणाचा प्रभाव सांगताना
ती काय म्हणते ते आपण ऐकूया. नामे दोष जळती नामे पापे उदरती, हे आले अनुभवा सती जीवा प्रत्यया. नामे अपार तारिले नामे जीवनमुक्त केले, कानपात्रा नाम घेत पायी जडली तत्वा. नामस्मरणाने चित्तशुद्धी होते, पापाची वासना नाहीशी होते, मनाची सुखदुःखातील अवस्था प्राप्त होते. हा आपला अनुभवच तिने या अभंगात व्यक्त केला आहे. कानोपात्रा विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून भक्ती करीत होती, परंतु तिची अंतिम दृष्टी अनुमान न येणाऱ्या निर्गुण निराकार परब्रह्मावर होती, असे पुढील अभंगावरून म्हणता येते. विठ्ठलाचा हे परब्रह्म स्वरूप वर्णन करताना ती म्हणते, हरिहर ब्रह्माधिक जया लागी करीती तप, तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. शास्त्रे पुराणे भांबवली चारी मौन हिची राहिली, पुंडलिक वरदायिनी कानो पात्रेचा जो धनी. या परब्रह्मरूपाच्या खुणा जरी तिच्या अभंगात सापडल्या नाहीत, तरी त्याचे स्वरूप ज्ञान तिला होते, याविषयी शंका राहत नाही. कानोपात्रेचं सौंदर्य जसं सहजात स्वाभाविक होतं, तसं तिचं काव्य सहजात सुंदर स्वाभाविक वाटतं. अंतःकरणातील भावोत्कट उर्मी उत्स्फूर्तपणे त्यात व्यक्त झाल्या. त्या इतक्या उत्स्फूर्त आहेत की अलंकाराचा साथ चढवायला त्यांना सवडच सापडली नाही. साधे परंतु भावपूर्ण शब्द अंतःकरणाचा ठाव घेतात. तिच्या सरळ साध्या निष्पाप भावड्या मनाचा प्रत्यय दीनपतीत अन्यायी या अभंगातून जसा होतो, तसा पतित तू पावना यासारख्या अभंगातून येतो. या सरळ साधेपणात खास तिची अशी शैली दडलेली आहे. सर्व सुखाचे निज सुखाचे सार, सर्व साधनाचे निज साधन, जीवनाचे जीवन पंढरीराय तिच्या भावविश्वात इतका भिनून गेला आहे की तो हा पंढरीराय विटेवरी हा चरण एका अभंगात सारखा पुनरावृत्त होतो. किंवा जन्मांतरीचे सुकृत अजिफळासे आले या अभंगात म्हणून देखील विठ्ठल चरण या चरण असाच पुनरावृत्त होताना दिसतो. हेच भाग्य जन्मजन्मी लाभावे म्हणून या अभंगात ती घाली गर्भवासा म्हणून देवाला विनवते. तेव्हा विठ्ठल चरणाचं तिच्या भावविश्वातलं पराकोटीचं स्थान ध्यानात येतं. ओतुंब नेणार अंतकरणाचं कारुण्य हा तिच्या अभंगाचा साई भावच म्हणावा लागेल. तिनं केलेला देवाचा धावा, त्याची केलेली नाना प्रकारची आळवणी आपल्या हृदयाला पीळ पाडते. त्यातून एक प्रकारचा अंतशुद्धीचा आनंद आपल्याला मिळतो. संकट माणसाला मोठं करतात, त्याच्यातील आत्मज्योत फुलवतात. कानोपात्रेचं मूळ पिंडच भगवत भक्ताचा, परंतु तिची भक्ती फुलली ती तिच्यावरील संकटामुळे, आघातामुळे. म्हणूनच भक्तीची कास धरलेली कानोपात्रा आत्मज्योत फुलवू शकली. कारुण्यमूर्ती विठ्ठलासमोर करुणा कल्लोळ उठवून कानोपात्रेनं आत्मविसर्जन केलं. हे आत्मविसर्जन करताना जन्मोजन्मी पुरून उरेल असं एकच मागणं तिनं परमेश्वराला मागितलं. कोणतं? आपण प्रत्येक भाग झाल्यानंतर जे म्हटलं ते. ज्ञान वैराग्ये भजली न तुमते, आमुते पंढरीनाथे न विसिरे. दंभ प्रपंच भजली न तुमते, आमुते पंढरीनाथे न विसरीजे. विनवी कानोपात्रा पंढरीरायते, आमुते पंढरीनाथे न विसरेजे. या ठिकाणी श्री संत कानोपात्रा भाग 8 समाप्त झाला. आपण ती संत कानोपात्रा चरित्र पाठभागातून श्रवण म्हणजे अभिवाचन केले, तुम्ही श्रवण केले. त्यात जर काही चुकून माझ्याकडनं बोललं गेलं असेल तर क्षमेची याचना.